मला प्रकर्षाने बेनके साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण हे गाव कायम बेनके साहेबांच्या पाठीमागे उभं राहिलेलं गाव हे मला पाहायला मिळालं. आणि त्यातून आत्ताची परिस्थिती, प्रसंग, निवडणुकीला सामोरं जात असताना एक आघात आपल्यावर झाला. आणि आपल्यावर आघात झाल्यानंतर सुद्धा त्या दुःखातून सावरत आम्ही पुढे जात आहोत. पण ज्या माणसांनी आपल्यावर आयुष्यामध्ये जे उपकार केलेत ते कुणी आयुष्यामध्ये विसरता कामा नये. वल्लभशेठ बेनके साहेबांना पवार साहेबांनी मोठं केलं. माझी दळणघडण अजितदादा पवार बरोबर झाली. ठीक आहे, आता माझ्या लेवलचे काही तरुण कार्यकर्ते असतील, काही ज्येष्ठ मंडळी बेनके साहेबांबरोबर काम केलं असतील. पण दोन पक्ष वेगळे झाल्यानंतर आपल्यामध्ये जरा थोडासा अंतर आलो. पण तरी सुद्धा आता आपल्याला एकत्र यायचं, एक दिनाने. आपण तिसऱ्याचा फायदा जो झाला त्याच्यातून आपली तालुक्याची दिशा वेगळ्या पद्धतीने बदलत आहेत. तर त्याच्याकरता आपण एक होऊन जर पुढे जाणार असेल आणि नेतृत्वाने जर एखादा निर्णय घेतला असेल तर त्याला कोण जर चॅलेंज करत असेल तर ते योग्य नाही. बरं, कोणी दुसरं तिसरं केलं असं तर ठीक आहे, पण ज्यांना अजितदादाच्या माध्यमातून सारा आशीर्वाद आहे तेच जर असे वागत असतील तर हे योग्य असं मला वाटत नाही. आणि ते जर माझ्या नावाचा वापर करून चुकीच्या पद्धतीने, आमचं ना अतुल शेटचं काही नाही, आम्हाला असं करायचं तसं नाही, ही उभी म्हणजे अतुल बेनके उभं, एवढं लक्षात ठेवा. ही दांगडताई उभी आहेत म्हणजे अतुल बेनके उभे आहेत. ही दोन्ही अतुल बेनके आणि अजितदादा उभे आहेत. आणि त्याच्यासाठी भरभरून तुम्ही पाठबळ द्या. या गावासाठी मी काही कमी केलेलं नाही. आपले शेखर गणेशकरांनी पण वल्लभशेठच्या कालावधीमध्ये कामं केली, पण त्यांनी काही त्याच्या नावाची पाठी कधी लावली नव्हती, लावणार पण नाही. आता मी एक सांगणार आहे की सगळ्या पाट्या काढून टाकायच्या आणि अजितदादाचीच पाठी लावायची. माझी पण नका लावू, माझी पण नका लावू. आपण अजितदादाची पाठी वेगळी लावून टाकायची आणि अजितदादाचीच माणसं निवडून आणायची आणि इथून पुढे राष्ट्रवादी म्हणून तशाच पद्धतीने पुढे जायचंय. पण प्रसंगाला जो माझ्याबरोबर नाही त्याला परत मी माझ्या समोर कधी उभा राहणार नाही. आणि प्रसंगाला जो माझ्यावर आहे त्याच्यावर माझ्यात कधीच अंतर होणार नाही. आणि एक सांगतो, सभापती राष्ट्रवादीचा होणार आहे, आपली मेजॉरिटी येणार आहे. एक तर कुकडे खोऱ्यातला होईल, मीना खोऱ्यातला होईल, नाहीतर पिंपळगाव दोघे खोऱ्यातला होईल. ज्याचं जास्त लीड तो होणार. पण उपसभापती मात्र शिवसेना पक्षाचाच मी करणार. मी सांगितले आजही तुमच्या समोर सांगतो, 7 तारखेला घड्याळ्याच्या समोर बटन दाबून चांगल्या प्रकारचं मतदान करावं. आणि उद्या अजितदादांची शोकसभा आपण ओतूरला जिथं आयोजित केलेली आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी यावं. तुमच्यासाठी गाड्यांची, सगळ्यांची, वाहनांची व्यवस्था नांगडे गुरुजी करणार आहेत. तर तुम्ही सगळेजण 10 वाजता मार्केट यार्डला ओतूरला या, एवढी विनंती. धन्यवाद.